गुरु ठाकूर, तुम्हाला कुठल्या संगीतकाराबरोबर काम करायला सगळ्यात जास्त मजा येते? याचं उत्तर मी असं देईन. म्हणजे काय, कारण योगागर मी ज्या संगीतकारांबरोबर काम केलं ते सगळे पासून सुरू झालं. म्हणजे अशोक पत्की, अजय अतुल, अवधूत गुप्ते आणि अजित परब. त्यामुळे हे उत्तर. नशीब माझं नाव घेतलंच त्याच्यात. नाही, नाहीतर कार्यक्रम संपल्यावर तुला खूप मारला असता. आणि आता वेळ झालेली आहे ती दिल से राऊंडची. हा फोन आहे माझ्याकडे आणि हा फोन जगात कुणालाही लागू शकतो. तर कुणापासून सुरुवात करूया? सिनियर. कोण, इंदिरा गांधी बोलतायत का? हां, नाही तुम्ही मला ओळखत नाही, पण तुम्ही जेव्हा INB मिनिस्टर होतात त्यावेळी तुम्ही दूरदर्शन हे या देशामध्ये सुरू केलं आणि त्या दूरदर्शनवरचा मी एक कर्मचारी आहे आणि आता त्या दूरदर्शनवरती मी काम करत नाही. परंतु आता मला असं वाटतं की तुम्ही जी उद्दिष्ट ठेवली होती दूरदर्शनसाठी त्याच्यापासून दूरदर्शन किंवा एकूण टेलिव्हिजन हे माध्यम कुठेतरी त्या उद्दिष्टांपासून दूर जाते असं मला वाटतं. कारण माझ्या माहितीप्रमाणे, अल्पशा माहितीप्रमाणे ती उद्दिष्ट अशी होती की एज्युकेशन पहिलं कारण, उद्दिष्ट, दुसरं इन्फॉर्मेशन आणि तिसरं एंटरटेनमेंट. तर आता मला असं वाटतंय की सध्या एकूण टेलिव्हिजन माध्यमामध्ये फक्त एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट असतं. एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन फारशी कुठे दिसत नाही आणि त्यामुळे तुम्ही सध्या जे अधिकारी वर्ग आहे, सरकार आहे, त्यांना तुम्ही जर तिकडनं फोन करून सांगितलं आणि ह्या परत उद्दिष्टांकडे आणलं तर ते फार बरं होईल. म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी जी त्याचं जे मुख्य ध्येय वाक्य आहे त्याच्यात आता बहुजन सुखाय फक्त होतंय, तर बहुजन हिताय पण यावं असं एक मला वाटतं. म्हणून मी आपल्याला फोन केला. जर करू शकलात हे तर फार बरं होईल अशी माझी मनोमन इच्छा आहे. धन्यवाद. आणि आता गुरु ठाकूर, युअर टर्न. हॅलो हॅलो. मला माहिती आहे तू फोन उचललायस पण तुला बोलायचं नाहीये आणि गेले कित्येक वर्ष हे असं चाललंय की तू बोलणं बंद केलंयस आणि मला वाटतं याच्यावरच मला बोलायचंय. कारण काय होतं की माझी खूप इच्छा आहे तू बोलावंस पण तुझ्याकडनं काही रिॲक्शन नाहीये किंवा कोणत्याही गोष्टीवर व्यक्तच व्हायचं नाही. ही जी गोष्ट आहे ती सगळ्यात दुःखद आहे. कारण काही वर्षापूर्वी तू बोलायचास, तू व्यक्त व्हायचास, म्हणजे प्रत्येक गोष्टीवर तुझं रिॲक्शन असायची. त्याच्यावर माझं करिअर सुरू केलं होतं. म्हणजे मी व्यंगचित्रकार होतो तेव्हा प्रत्येक प्रसंगावर तुझं व्यक्त होणं हा माझ्यासाठी विषय होता. पण गेल्या काही वर्षात हे बंदच झालंय की म्हणजे बाहेर काहीही घडवून, किती अत्याचार हो, काही हो, तू त्याच्यावर काहीच बोलत नाहीस. मुकाटपणे शांतपणे सगळं सोसायचं, बघायचं पण बोलायचं नाही. हा तुझा मुद्दा हा मला पटतो की परिस्थिती अशी आहे की 2 वेळचं जेवण आणि ह्या सगळ्या गोष्टी हात मिळवणी करेपर्यंतच तुला इतका वेळ मिळत नाही की रिॲक्ट व्हावं. पण ते चूक आहे तुझं असं मला वाटतं. कारण कुठंतरी तू बोलायला हवंस, व्यक्त व्हायला हवंस. नाही तर काय होईल की आपल्यालाही एक आवाज आहे आणि आपण बोलू शकतो या गोष्टीचाच तुला विसर पडेल आणि बाकी मंडळी टपलेलीच आहेत. म्हणजे आज तुझा कणा या सगळ्याखाली जो पिचला गेलेला आहे आणि तू स्वतःच्या ताठ मानेने जगूच शकत नाहीत समाजात, हा तुझा प्रॉब्लेम आहे, तो मला माहित आहे. पण याला वाट फोडून देणारा किंवा तुला त्यातून बाहेर काढणारा कोणीतरी मसीहा जन्माला येईल आणि मग तुझं काहीतरी होईल अशी वाट बघण्यापेक्षा तू स्वतः उठ आणि तुझा आवाज बाहेर काढ. तर मला वाटतं काहीतरी होईल, काहीतरी फरक होईल. नाहीतर ही मंडळी तुझा आवाज कायमचा दाबून टाकतील आणि मला त्या वेळेची वाट पाहायची नाही की लवकरात लवकर व्हायला हवं. कारण तुझा आवाज म्हणजे आमचा सगळ्यांचा आवाज आहे, प्रत्येकाचाच आवाज आहे. तेव्हा बोल. आत्ता मला माहित आहे की लगेच तुला बोलणं जमणार नाही, कारण गेले कित्येक वर्ष दबलेला आवाज हा बाहेर यायला थोडा वेळ लागेल. पण तू बोल, कारण तू थांबल्यावर मी व्यंगचित्र काढणंही थांबवलंय.
कारण मला विषयच नाहीयेत. तर तू रिॲक्ट व्हायला हवं, बोलायला हवं, इतकीच माझी विनंती आहे. आता तू हो नाही म्हणणार नाहीस, कारण तू थोडासा विसरलायस की आपण बोलू शकतो. हे थोडा वेळ घे, पण लवकरात लवकर जास्त दिवस काढू नकोस, कारण तोपर्यंत फार उशीर झालेला असेल. ठेवतो मी फोन. खुपणं माझं गेले कित्येक दिवस हेच आहे की मी जरी सगळं झालं तरी माझ्यातलं व्यंगचित्रकार आहे. मग मला सतत हे खुपतं की दहशतवाद असो, तालिबान असो किंवा अल कायदा, याच्यापेक्षा आजच्या सर्वसामान्य माणसाला सगळ्यात मोठी दहशत ही आहे की जगायचं कसं. म्हणजे एक माणूस अर्न करून घरी येतो या महिन्यात, तर त्याला खात्री नसते की हा जो पगार आपण आणलाय तो पुढच्या महिन्यात त्यात रेशन आणि सगळा खर्च भागेल का. त्या गृहिणीला हे टेन्शन असतं की सगळं आपण आज मुलाबाळांना अन्न धान्य जे देतोय ते पुढच्या महिन्यात हे वाढतील का, पेट्रोलचे भाव, शाळेची फी वाढेल का, आणि तरी तो सोसतोय सगळं. याचं हे कुठेतरी याच्या विरुद्ध काहीतरी व्हायला हवं असं. आणि प्रत्येकाला वाटतं की कोणीतरी मसिहा येईल आणि एक दिवस काहीतरी होईल. तसं काही होणार नाही. त्या माणसानेच कुठेतरी आताची राज्यक्रांती झाली आणि सगळं गुंतून गेलं, तसं काहीतरी व्हावं असं एक व्यंगचित्रकार म्हणून मला बंडखोर, कवी वेगळा आणि व्यंगचित्रकार वेगळा असं ते माझ्यात कुठेतरी आहे. त्यामुळे सतत मला ते वाटत असतं. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. गुरुपासून सुरुवात करूया. गुरु, तुला नेमकं काय व्हायचं होतं, अभिनेता की गीतकार? खरं सांगायचं तर अभिनेता. तुझा आवडता गीतकार प्रवीण दवणे का सौमित्र? सौमित्र. आवडता दिग्दर्शक रवी जाधव की संजय जाधव? रवी जाधव. आवडता संगीतकार अजय अतुल की अजित परब? नाही, अजय अतुल, कारण माझं 90% काम त्यांच्यावर. कुणाचा डान्स आवडला, सोनाली कुलकर्णी का अमृता खानविलकर? सोनाली कुलकर्णी. आणि आता बघूया रवींद्र साठे. आवडता संगीतकार आनंद मोडक का हृदयनाथ मंगेशकर? आनंद मोडक. आवडती गायिका लता मंगेशकर का आशा भोसले? या प्रश्नाच्या बाबतीत मी निवड नाही करत, दोघी. आवडता गायक चंद्रकांत काळे का सुरेश वाडकर? सुरेश वाडकर. आवडतं गाणं सावर रे का कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कुणाच्या खांद्यावर कुणाचे. आवडता गीतकार नाधो महानोर का जगदीश खेबुळकर? नादो महानोर. कार्यक्रमाची सांगता करायच्या आधी नेहमीच्या प्रथेप्रमाणे मी दोघांनी परफॉर्मन्स करायची विनंती करतो. गुरु ठाकूर, एखादी कविता छान तुझ्या आवाजात. हो, मी जसं बोललो मग अशी की सर्वसामान्य माणूस आहे, त्याची अवस्था वापरून टाकलेल्या चिंधीप्रमाणे झाली, असं एक थॉट. मग ज्याला आपण चिरकुट म्हणतो. अच्छा. की म्हणजे लोकशाहीचा रूलच आहे की जेव्हा इलेक्शन्स आणि हे असतात तेव्हा त्याला खूप डोक्यावर चढवलं जातं, नंतर त्याला फेकून दिलं जातं. तर त्यावरती एक गाण्याच्या फॉर्ममध्ये लिहिलंय की ज्यानं त्यानं वापरलं तुडविलं पायी कुणी, जीर्ण झालं की हो आता चिरगुटावानी. सोयीसाठी सोयरिक स्वार्थापायी नाती, सोयीसाठी सोयरिक स्वार्थापायी नाती, गरजेच्या घरोब्याला नाही न्यायनीती. म्हणजे जे अलायन्सेस होतात. हरवली माणुसकी तिला नाही धनी, जीर्ण झालं की हो आता चिरगुटावानी. खुर्चीपायी बडविती राऊळाच्या घंटा, खुर्चीपायी बडविती राऊळाच्या घंटा, संधी साधू बडव्यांचा देवही करंटा. संधी साधू बडव्यांचा देवही करंटा, टाळू शोधती मढ्याची हडपण्या लोणी, जीर्ण झालं की हो आता चिरगुटावानी. झाले विकून मोकळे क्रांतीच्या मशाली, झाले विकून मोकळे क्रांतीच्या मशाली, माऊलीच्या दुधातही मागती दलाली. क्या बात है, क्या बात है. फिरेई पुण्याई पोरकी तिला वाली नाही कुणी, जीर्ण झालं की हो आता चिरगुटावानी. आणि शेवटचं अंतर आहे की आत्ताच्या सामान्य माणसाची अवस्था की भूक उडाली कवाची, भूक उडाली कवाची, गेली आटून तहानं, विश्वासाच्या चितेवर गेलं जळून सपानं. कुणा घालावी हो साध, कुणा घालावी हो साध, आता उर बडवणी, जीर्ण झालं की हो आता चिरगुटावानी. क्या बात है यार, तुला इस बात पे एक यू डिझर्व अ हग. कमाल आहे, कमाल. माझं गाणं आहे ते. हा, माझं गाणं आहे. हा. त्याने खूप थीम छान. सॉन्ग. आणि आता कार्यक्रम संपवायच्या आधी रवीजी, तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही एक छान गाणं आमच्यासाठी. अमुच्या भाळी
उन्मत्तांच्या लाथा खात राहणे, आमुच्या भाळी उन्मत्तांच्या लाथा खात राहणे, लाथा खाणाऱ्याहून लाथा देणारेच शहाणे, जाता जाता एक बात पण मनात घट्ट धरावी, लाथा खाता आपणही एखादी ठेवून द्यावी, पाहिलेत जे इथे तुम्ही ते इथेच विसरुनी जाणे. रवीजी आणि गुरु दोघांची इतक्या छान गप्पा रंगल्या, तुम्हाला कशा वाटल्या जरूर कळवा. आमचा पत्ता आहे खुपते तिथे गुप्ते, झी मराठी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम लुनार स्वॉकमेट खुपते तिथे गुप्ते.